मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंचा शिवसेना मेळावा अंधेरी या ठिकाणी पार पडला. या मेळाव्यात ते काय म्हणाले त्यातले काही मुख्य अंश पाहूया. रुसूबाई रुसू, गावात जाऊन बसू, पण आता डोळ्यातले आसू खुर्ची बाजूला ठेवले नाही, गेले गावी. एकतर काही स्वतःचे विचार नाही, आदर्श नाही. आज कदाचित तुम्ही जिंकला असं तुम्हाला वाटत असेल. तुमच्या हातात चाकू देऊन या महाराष्ट्राच्या मातेचा 20 वर्ष यांना मिळत होती मुख्यमंत्री म्हणून. ते राजकारणातले बाडगे आणि गद्दार चिरकणार तर आहेत. गद्दार जिंकले असतील कारण त्याने जिंकवणारे अमित शहा तिकडे बसले. पाहिजे ते मंत्रीपद देत नाही, रुसले गेले गावी. यावेळी उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात अमित शहा यांचा समाचार घेतला तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चांगलीच खिल्ली उडवली. एकनाथ शिंदे यांची अवस्था रुसूबाई रुसू अशी झाली आहे असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेंना टोले लगावले. तसेच गद्दारांनी आम्हाला हिंदुत्व शिकू नये असंही उद्धव ठाकरे म्हणाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना मान दिला जात होता. आता विधानसभा निवडणुकीनंतर त्यांना सांगण्यात आलं आहे, बसायचे तर बसा, नाहीतर गावी निघून जा. ते गाणं होतं ना, रुसूबाई रुसू, गावात बसू का कोपऱ्यात बसू, तशी यांची अवस्था झाली आहे. पाहिजे ते मंत्रीपद दिलं नाही तर रुसले गेले गावी. दावोसला नेले नाही, रुसले गेले गावी. खुर्ची बाजूला ठेवली नाही, गेले गावी. रुसूबाई रुसू, गावात जाऊन बसू, पण आता डोळ्यातले आसू दिसायला लागले आहेत. तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकू नका. एक गोष्ट नक्की आहे की लोकसभा निवडणुकीनंतर आपण भ्रमात राहिलो हे सत्य मानलं पाहिजे. आपल्याला वाटलं त्यांचं गाढव आपण अडवलेलं आहे. आता विधानसभा जिंकलीच, पण थोडं नाही म्हटलं तरी आपण गाफील राहिलो असंही उद्धव ठाकरेंनी भाषणात म्हणाले. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, आपण गाफील राहिल्याचा गैरफायदा त्यांनी घेतला. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याचा प्रचार केला. अनिल देसाईंच्या सभेत मी मुस्लिमांना विचारलं होतं की मी हिंदुत्व सोडलं आहे का, त्यावर त्यांनी सांगितलं नाही. माझे हिंदुत्व त्यांनी मान्य केलं. मोहन भागवत मस्जिद गेले होते, मी नाही. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, माझ्या फोनमध्ये 100हून अधिक फोटो आहेत. सगळेजण टोप्या घालून बसले आहेत. मोहन भागवत मस्जिदीत गेले होते, उद्धव ठाकरे गेलेले नाहीत. दगाबाजीचा उल्लेख अमित शहा करतात आणि आम्हाला हिंदुत्व शिकवत आहात. प्रजासत्ताक दिन येतो आहे. आपल्या देशाचा तिरंगा आहे, पण त्यातही हिरवा रंग आहे. तुम्ही तो तिरंगा तुमच्या कार्यालयात फडकत नव्हता. आमचा झेंडा छत्रपती शिवरायाचा भगवा आहे, त्याला डाग लावण्याचा प्रयत्न तुम्ही केलात. आम्ही देशप्रेमी मुस्लिमांना आमचे मानतोच, पण देशप्रेमी मुस्लिमांना तुमच्या विरोधात आम्हाला मतदान केलं म्हणून तुम्हाला पोटफोड उठला असेल तर अमित शहा यांना जाहीर आव्हान देतो आहे की भाजपाच्या झेंड्यातला हिरवा रंग काढून दाखवावा, त्यानंतर आम्हाला हिंदुत्व शिकवा. तर ही होती मित्रांनो उद्धव ठाकरे यांनी शिंदे आणि अमित शहा यांच्यावर केलेल्या राजनीतिक हमला. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र मित्रांनो.